सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज हा व्हिडिओ बनवत असताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं क्रांतिभूमी ठरलेल्या या नाशिक नगरीतून आज मी हा मुद्दाम व्हिडिओ बनवत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वास्तव्य करून हा जिल्हा खऱ्या अर्थानं क्रांतिभूमी ठरलेला आहे. आणि या जिल्ह्यातूनच आरक्षण उपवर्गीकरणाचा लढा, विरोध तीव्र पद्धतीनं नाशिक जिल्ह्याच्या आणि नाशिकच्या जनतेनं केला. प्रचंड असं आंदोलन करून शासनाला आम्ही दाखवून दिलं की आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे. उपवर्गीकरणाचा घाट ज्या सरकारनं घातला आहे त्या सरकारला आमचं सांगणं आहे की गुण्यागोविंदानं नांदणाऱ्या समाजामध्ये तुम्ही जी भांडणं लावलेली आहेत, खऱ्या अर्थानं जातीपातीचं राजकारण मागासवर्गीयांमध्ये आतापर्यंत कधीच नव्हतं, परंतु उपवर्गीकरणाच्या माध्यमातून या राज्यातील काही लोक या राज्यामध्ये एससीचं आरक्षणाचे तुकडे करण्यासाठी निघालेले आहेत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षणाचा हक्क दिलेला आहे आणि या आरक्षणामधूनच आम्ही इतकी प्रगती केली की कुणालाही लाजवेल अशा पद्धतीची प्रगती आमच्या तरुणांनी, आमच्या पदवीधरांनी, आमच्या अतिशय हुशार अशा व्यक्तिमत्वांनी या महाराष्ट्रात करून दाखवली. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा जो मूलमंत्र दिलेला आहे आणि या माध्यमातून समाजातले लोक शिकले, उद्योगधंदे मोठे झाले आणि ते आपल्या आपल्या उद्योगातून खऱ्या अर्थानं आज यशस्वी पण होत आहे. परंतु समाजातल्या अनेक असा घटक आहे की जो अजूनही त्यांची आर्थिक परिस्थिती त्या तोलामोलाची होत नाही आहे. अजूनही खेड्यापाड्यामध्ये समाज अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आपलं जीवनमान जगतो आहे आणि हे जीवनमान जगत असताना शासनाच्या सवलतींची या समाजाला गरज आहे. आणि ही गरज लक्षात घेता उपवर्गीकरण जर सरकार करत असेल आणि आमच्या हक्कातूनही, आमच्या भाकरीतूनही भाकर आणि आमच्या भाकरीचे तुकडे करण्याचं काम, आणि हे जर पाप सरकार करत असेल तर या सरकारला या महाराष्ट्रातील आंबेडकरी समाज जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण असं आहे मित्रांनो, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहून आम्हाला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, जो आम्हाला मतदानाचा हक्क दिलेला आहे, जो आम्हाला आरक्षणाचा हक्क दिलेला आहे, जो आम्हाला या संपूर्ण पृथ्वी तलावर जो मानवतेचा अधिकार ज्या बाबासाहेबांनी दिला, त्या बाबासाहेबांनी आमची प्रगती होण्यासाठी आरक्षणसुद्धा दिलेलं आहे. जसं आम्हाला दिलं तसं या देशातील तमाम कोट्यावधी जनतेला त्या आरक्षणाची वर्गवारी करून निश्चित केलेलं आरक्षण आम्हाला दिलं आहे. आणि याही आरक्षणाचे तुकडे काही लोक करू पाहत आहेत. आम्ही जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा समाज खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये आज आंबेडकरी चळवळ चालवतो आहे, कष्टानं निळा झेंडा हातात घेऊन आमचे तरुण रस्त्यावर उतरून आंदोलनं करतायत,
त्यांची अशी प्रबळ इच्छा आहे की कुठल्याही प्रकारे आमच्या आरक्षणाचे तुकडे झाले नाही पाहिजे. अजूनही आम्हाला त्या आरक्षणाची गरज आहे, कारण तो आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे. आणि म्हणून सरकारला आमचं सांगणं आहे की सरकार मायबाप, तुमच्या हातात सत्ता जरूर आहे, परंतु आमचे सत्तेचे गणित बाजूला ठेवून तुम्ही जो आमचा हक्क हिरावून घेत आहेत आणि आरक्षणाचे आमच्या तुकडे करतायत, ही अतिशय गंभीर बाब आहे. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. याचं कारण असं आहे मित्रांनो की या राज्यामध्ये ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. याच्याकडे मात्र सरकारचं लक्ष नाही आहे. त्यांच्या आरक्षणाच्या काही मर्यादा ठरत नाही आहेत, त्यांच्या आरक्षणावर काही सरकार बोलत नाही आहे. परंतु मागासवर्गीयांच्या उपवर्गीकरणाचं जे आरक्षण आहे, या आरक्षणाच्या बाबतीत एक सदस्यीय बदर समिती नेमून या आरक्षणाचे बाबीत तुकडे करण्याचं काम हे सरकार करत आहे. आम्हाला ही समितीही मान्य नाही आणि या समितीचे निकषही मान्य नाहीत. तेव्हा आंबेडकरी समाजातील तरुण युवकांना माझं म्हणणं आहे की जे आपल्याबरोबर आंदोलनात येतील त्यांना घेऊन आणि जे येणार नाही त्यांना सोडून तमाम महाराष्ट्रामध्ये असा काही दणका द्या की संपूर्ण महाराष्ट्र हादरला पाहिजे. बाबासाहेबाचं हे चळवळीचं जे अधिष्ठान आहे, जी चळवळ आम्हाला बाबासाहेबांनी दिलेली आहे, रस्त्यावरची चळवळ, त्या चळवळीच्या माध्यमातून हा लढा आपण जिंकू. आणि हे जे अरिष्ट आपल्यावर आलेलं आहे, जे संकट आलेलं आहे, या संकटाला सुद्धा आपण प्रामाणिकपणे तोंड देऊन या लढ्यामध्ये आपण विजयी होऊ. आपली समाजाच्या युवकांची, माता भगिनींची या आंदोलनाला साथ पाहिजे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रात कुठेही थांबू नका, कुणीही थांबवलं तरी थांबू नका. जिथे जिथे उपवर्गीकरणाचा विरोध असेल त्या प्रत्येक आंदोलनामध्ये आंबेडकरी जनतेनं, युवकांनी, तरुणींनं सामील झालं पाहिजे. कारण मित्रांनो, हा येणाऱ्या पिढीच्या नोकऱ्यांचा, येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा प्रश्न आहे. आणि जर आपली भाकर कुणी हिरावून घेत असेल तर त्यालासुद्धा दणका देण्याचं काम आंबेडकरी चळवळीतील तमाम जनता करेल, याचा मला विश्वास आहे. मी तमाम कार्यकर्त्यांना सांगतो की आता मात्र कोण येतो कोण जातो त्याच्यापेक्षा आपली ड्युटी आपण बजवा आणि या आरक्षणाला विरोध करा. आणि हे आरक्षण खऱ्या अर्थानं आपल्याला लागू करण्याची जी घाई झालेली आहे सरकारला, ही थांबवायची आहे. आणि सरकारला आम्ही या माध्यमातून तमाम आंबेडकर प्रेमी लोक सरकारला माफ करणार नाही. कृपा करून सरकारनं असा आत्मघातकी निर्णय घेऊ नये अशी आमची कळकळीची विनंती आहे. पुन्हा आपल्याला रद्द करण्यासाठी, उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी जोमानं भिडायचं आहे, ताकदीनं भिडायचं आहे. आणि जे खऱ्या अर्थानं बांधव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उन्हातानामध्ये मोर्चे, निदर्शनं करतायत, त्या बांधवांना माझा निळा सलाम आहे. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ अजून मेलेली नाही. बाबासाहेब आंबेडकरांचे वाघ अजून मेलेले नाहीत. कारण आम्ही घास खाणारे वाघ नाही आहेत, लक्षात ठेवा. आम्ही खरोखर रिअल वाघ आहोत, रिअल पॅन्थर आहोत, रिअल भीमसैनिक आहोत. म्हणून आंदोलन आमचं अतिशय यशस्वीरित्या आपण करूया आणि सरकारचा हा कुटील डाव हाणून पाडूया. सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम.